तर वळण घेतला चेंडूने आणि अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन जणू काही चिपकला गेला हा चेंडू. एस डॉट बॉल. प्रथमेशला पण पाहतोय चांगली कामगिरी. जरी गौरव सावंत इथे नसतील परंतु किती जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. पांड्याचा हा फेवरेट शॉट आहे. मनीषला आपण सातत्याने स्लॉक सीप, नटराज स्टाईलने घुटना टेक या स्टाईलने आपण सातत्याने आपण पाहतोय. अक्षरशः कधी कधी तर स्वतःला उजव्या स्टिकच्या बाहेर झोकून देखील देत आहेत असे फटके सातत्याने मनीषच्या माध्यमातून आपण पाहिलेत. आत्मघातकी फटका म्हटला जाईल कारण धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय अद्यापपर्यंत खातं खुलं केलं नाही आहे. 2 चेंडू डॉट. यावेळेस ऑन साईडला वळवलाय फक्त अंगावरती येणारा हा चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा दिली आहे. 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय स्वतःचं खातं खुलं केलं जाते मनीष कोलेकर यांच्या माध्यमातून. नुकताच आम्ही पहिल्या मॅच मध्ये मनीषची चर्चा केली की येणाऱ्या 21 ते 22 तारखेला पालेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा खूप मोठ्या थाटामाटाने नक्कीच पाले गावामध्ये संपन्न होईल. म्हटलं जातं ना एक गाव एक मंडल आणि सातत्याने नक्कीच सर्व खेळाडूंना एकत्रित आणणं म्हटलं तर प्रीमियर लीग. गावचे खेळाडू जे खेळाडू मात्र विखुरलेल्या अवस्थेमध्ये असतात त्यांना एकत्रित आणण्याचं काम जुने खेळाडूंना नक्कीच कुठेतरी उजाला देण्यासाठी यंगस्टर खेळाडूंना घडवण्यासाठी ही प्रीमियर लीग सातत्याने कामी येते. प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला प्रीमियर लीगचं आयोजन यावर्षी खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळालं आणि त्यातलीच एक चांगली स्पर्धा आहे अंबरनाथ नगरीमध्ये ती म्हणजे पालेगाव प्रीमियर लीग 2021. जाऊया मॅचच्या दिशेने. SP11 वर्सेस चालू असलेली मॅच ईगल. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 धाव. नाही आहे याची नोंद घ्या. व्हाईट बॉल पंचांवरती नक्कीच प्रेशर कोणत्या प्रकारचा टाकायचा नाही आहे. अंपायर डिसिजन इट इज लास्ट डिसिजन. फटका चांगला स्विच हिट अगदी अक्षरशः मी म्हणेन या चेंडूवरती खुन्नस देत असताना मागीच्या बॅट मधून चेंडू सीमा पार हा येतोय चौकार. सातत्याने खुन्नस पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकामध्ये 6. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हाला ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. धावसंख्या धावफलकामध्ये 6. पहिले षटक आपण पाहतोय संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती अतिशय चांगला स्पेल म्हणता येईल अकीबचा. जबरदस्त वॉट अ बॉलिंग. चांगली स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये. अंबरनाथ नगरीतून सातत्याने 364 दिवस चर्चेत असलेली स्पर्धा म्हटली तर SP चषक. आदरणीय विशालजी पंडागले यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. त्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची संपूर्ण टीम. विशेष कौतुक करेन प्रमोदचं. त्यानंतर भुवनचं देखील कौतुक करेन. काय मेहनत घेतात अक्षरशः आपण पाहिली तर प्रत्येक कामामध्ये अग्रेसर. धावसंख्या धावफलकामध्ये 6. जाऊन मॅचच्या दिशेने अतिशय महत्वाची मॅच आहे. गोलंदाज तयार राकेश. यावेळेस स्क्वेअर कटचा जबरदस्त स्ट्रोक जणू काही सफरचंदावरती वेगाने सुरी फिरवावी अगदी सुईतून धागा पेरावा इतका चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळतो मॅगीचा. धावा मिळतील 2. कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही वाजवा अन्यथा आम्हाला भीती वाटते की कोरोनाची ॲम्ब्युलन्स आली की काय. जेणेकरून आपण पाहतोय सायरन वाजवू नका. यावेळेस इथे आपण पाहतोय फटक्यासाठी जागा बनवायची होती परंतु बॅटची कडा कोणत्या प्रकारे लागत नाहीये.
पंच दर्शवत असताना की लेग बाईज आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते 9 या आकड्यावरती. मॅडी आवाज तुम्ही कमी करा ना प्लीज. यावेळेस साखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, काऊ कॉर्नर सीमा रेषेबाहेर, चेंडू सरळ जाईल. यावेळेस वन बाउन्स ओव्हर दी रोप, हा येतोय एक टप्पा घेत सीमा पार, चौका. खेळण्याचा मानस जणू काही थोडस निराश असतील मनीष स्वतःच्या बॉलवरती आणि स्वतःच्या खेळीवरती. अद्यापर्यंत आम्हाला मनोज आम्हाला सांगतायत की धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा, 5 चेंडू मध्ये मनीष 5 या धावसंख्येमध्ये नाबाद खेळतोय. आणि एका बाजूला विचार केला 5 चेंडू फेस केलेत ते म्हणजे अनंत वागणे आणि 7 धावांवरती नाबाद. त्यावेळेस मिस टायमिंग झालंय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सोपा सेल टॉप. काय घडलंय म्हणावं लागेल की दैव बलवंतर आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मी म्हणेन पांड्याच्या सोबत असेल. दैव देत आणि कर्म नेत म्हटलं जाते की आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात आहे. कारण इथे यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अगदी ज्या ट्रॅप मध्ये अडकवलं होतं मनीषला, परंतु तिथे अडकवता आलं नाही कारण जाळं फाटकं निघालं. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, षटक क्रमांक दुसरा. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू अगदी पंच दर्शवत असताना सुनील राणे सर की हा चेंडू डॉट असेल. षटक क्रमांक दुसरं संपन्न आणि 2 षटकांचा खेळ इथे संपन्न होत असताना 14 रन्स विदाउट लॉस, 14 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर या एक डीजे मॅडीला. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो मनीषच्या बॅट मधून, अजून एक झेल ड्रॉप. काय घडलं मैदानावरती, जणू काही अगदी स्वतःला झोकून देत असताना आपण पाहतो अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर घेऊन गेलेत क्षेत्ररक्षक आपण पाहतो आणि पंचांचा इशारा येतोय त्याच 4 रन. कोणत्या प्रेक्षकाला गाडीची चावी भेटली असेल तर आपण जमा करा. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय शतक तैनात मिड विकेटला डीपला, एकच धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न मनीष करत नाहीयेत कारण एक चौकार आल्यानंतर मात्र नक्की शांत सुरुवात. डिफेन्सिव्ह क्रिकेट सातत्याने आपल्याला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. दिनूचा हा संघ आहे, दिनू कांबळे, त्याचा वाढदिवस आहे. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू वळवला गेलाय, खूप मोठा गॅप आहे आणि त्या गॅप मधून चेंडू सरळ जाईल निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार अनंत वाघच्या बॅट मधून. प्रमोद जाधव यांच्याकडून दिनू कांबळेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अनेक क्रिकेट रसिकाकडून त्यांना शुभेच्छा येतात. त्यानंतर आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं देखील दिनू कांबळेंना हार्दिक शुभेच्छा. यावेळेस आपण पाहतोय
कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात एकाच ऍक्शन मध्ये ग्रीप करतात आणि यावेळेस फलंदाज बाद इज आउट. अनंत वाघला परतावा लागेल. मिळणार सांघिक यश टीम ईगल 11ला. 24 धावा धाव फलकावरती आहेत. दोन षटकानंतर आपण पाहिले तर धावसंख्येला थोडासा आकार येतोय. सुरुवातीला थोडस आपण पाहिलं तर संत आणि सावध सुरुवात होती. आता मात्र दिनू कांबळे येत आहेत बैदराच्या आतमध्ये. शेवटचे अंतिम 8 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 24. गोलंदाज तय्यार सूरज. पहिलाच बॉल यावेळेस बॅटची आतली कडा आणि थोडस निराश होत असताना दिनू कांबळे बॅक टू द पॅव्हलियन. 1 मोर विकेट डाऊन. अनंत वाघ नंतर लागणारा हा दुसरा मोठा आदरा. बिग विकेट बिग लॉस. Hello, 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 hello. Mic check. Hello. दादा. हॅलो. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर ऑन द बोर्ड SP 11 टीम. शेवटचं आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजाला पाचारण केलं ते म्हणजे सुलतान. गोलंदाज आपण पाहिला तर सुलतान. स्ट्राईक इनला असतील संकेत मोरे आणि नॉन स्ट्राईक इनला मनीष कोलेकर. टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव यावेळेस आपण पाहतोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि होत नाही. या एकच धाव आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेने संघाचं धावफलक अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे थोडस सुस्त पडलंय. ते म्हटलं जातं ना की जेवणानंतर धावसंख्या रोडावली जाते त्या प्रकारची. यावेळेस इथे मात्र बॅटची आतली कडा. चेंडू घरंगळत चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत आपण पाहतो एकच धाव आणि अद्यापपर्यंत विचार केला तर मनीषचा
9 चेंडू त्याने फेस केलेत. मध्ये 12 धावांवरती नाबाद खेळतायत. थोडस निराश केलंय ते म्हणजे SP11 संघाला. अद्याप 4 चेंडू आणि नक्कीच शेवटच्या बॉलपर्यंत जर मनीषाला तर कुठेतरी मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. क्षमता आहे त्यांच्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू, यॉर्क लाईनचा ब्लॉक होलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस वापर केला गेलाय गोलंदाज सुलतानच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धावफलकावरती ऍड केली जाते आणि एकेरी धावेने संघाचा धावफलक अगदी आपण पाहिलं तर सुस्त पडलंय 28 या आकड्यावरती 28. इथे यावेळेस मोठा फटका ब्लास्टर केलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी होड कॅच स्वतःला झोकून दिलंय आणि यावेळेस चांगला झेल फिनिश करत असताना फलंदाज बाद मनीष कोलेकर आणि झेल टिपला तिथे त्या ठिकाणी. आपल्या संघासाठी आणि 100% योगदान आपण का देतो हे दाखवून देत असताना रिनेशला पाहतोय ज्याने झेल टिपला. नक्कीच आपण पाहतोय नुकताच दुबईवरून आलेला हा खेळाडू आपण पाहतोय रिनेश. कारण कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन होतोय आणि आता मात्र अंबरनाथ नगरीमधून या संघातून त्याची वर्णी लागली आहे ती म्हणजे ईगल 11 मधून. अत्यंत चांगली माहिती आमचे पुरवतात आमचे आयोजक सर्व आमचे प्रमोद जाधव. अगदी सोनू पंडागळे यांच्या खांद्याला खांदा लावून त्याने एक महत्वाची भूमिका साकारली. अगदी कोणतेही काम असू दे क्षणात तुम्हाला ते काम नक्कीच तुम्ही सांगा तेव्हा तुम्हाला ते झाल्यासारखं वाटेल. कारण जेणेकरून आपण पाहतो छोटी मोठे काम नक्कीच ते लक्ष केंद्रित करतायत आणि त्या कामांचा पाठपुरावा कोणाकडे असेल तर भुवन आणि प्रमोद जाधव या दोन व्यक्तींकडे पाहिला जाईल. कारण आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये त्यांच्याविषयी बोलू तितकं कमी. धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस आपण पाहिले 28, 28. धावा धावफलकावरती आहे 28. अद्यापपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल एक यंग अँड डॅशिंग नेतृत्व विशालजी पंडागळे अर्थातच SP शॉर्ट फॉर्म मध्ये. कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा आपण पाहतोय. साकारलेली भव्य दिव्य टुर्नामेंट अंबरनाथ लिमिटेड 30 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले. यावेळेस फटका चांगला आहे संकेत मोरेच्या बॅट मधून. आता मात्र धाव संख्येचे संकेत येत आहेत. चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा येतोय दॅट्स अ मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क षटकार. Hello, hello, mic check, DJ Maddie. यंगस्टर संघाचे शशी याला विनंती करतो आपण स्टेजशी संपर्क करा. आमचा आवाज शशी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या लगेच फास्ट
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल टेनिस क्रिकेट डॉटिनच्या JP नेट त्यानंतर ऑप्टिकल गॅलरीचं एक बॅनर तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स गॉगल आहे JP नेटचं तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा पुरवली गेली आहे असे कटआउट तुम्ही पाहू शकाल नक्कीच आपण पाहतो ऑप्टिकल गॅलरी पुन्हा एकदा स्क्रीनवरती सातत्याने बदलापूर असेल अंबरनाथ असेल वेगवेगळ्या परिसरामध्ये विशालजी पंढागळ यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स गोगल देण्यात येते अगदी जोबेलीची स्पर्धा आम्ही पाहिली त्यानंतर बदलापूर प्रीमियर लीग मध्ये त्यांचे गॉगल्स आम्ही पाहिले त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विशाल पंढागळे यांचं योगदान असतं धावसंख्या धावफलकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहू ते म्हणजे SP11 वर्सेस चालू असलेली मॅच ईगल येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाब्यांचं या द्वितीय सत्रामध्ये ऐकू एक जबरदस्त आवाज याच विभागातील एक राष्ट्रभाषी आवाज हिंदी समालोचक आमचे जवळचे मित्र योगेशजी इंद्रेकर यांना चंदू किसको बैठने मत दे रहे हो हेलो 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 जिंजॉन संघाचे आशिष मैदानात उपस्थित असेल तर त्यांनी व्यासपीठाजवळ यायचे जिंजॉन संघाचे आशीष मुकाबले की और आज के दिन का ये आखिरी मुकाबला इस संकेत मोरे ओवर के पहले गेंद लेकर हेलो 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 डीजे डीजे हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो इस बार ही फर्स्ट शॉट मारने का प्रयास देखिए चूके अच्छी गेंदबाजी कर यहाँ तक संकेत मोरे के माध्यम से जहाँ तक इस ओवर की बात की जाए 3 गेंदों का खेल यहाँ से खत्म हो चुका है स्कोर हुआ है केवल 2 रन 39 रनों का लक्ष्य का पीछा करना है यहाँ से टीम ईगल को
इस बार गेंद हवा में मैगी गेंद के नीचे आते हुए, और ये देखिए मैगी जैसे खिलाड़ी से कैच छूटना नामुमकिन के बराबर। देखिए आकिब जैसे बल्लेबाज का कैच छूटना यहाँ पर महंगा साबित हो सकता है। एक आक्रामक बल्लेबाज आकिब, जिन्होंने पिछले 2 मुकाबलों में ऑलराउंडर परफॉर्मेंस करके मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लिए, वही आकिब का यहाँ पर कैच छोड़ा है मैगी ने। देखिए क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। मैगी के हाथों से ये आसान सा कैच छूटा। काफी देर गेंद हवा में थी, बोटा किनारा लगकर गेंद हवा में गई थी और मैगी के लिए मौका था, मैगी गेंद के नीचे आए भी थे मगर वो कैच छूटा। संकेत इस बार अच्छी गेंद डाली हुई ब्लॉक होल में, अपने से दूर धकेल कर मिडॉन की दिशा में गेंद गई, वहां पर अच्छी फील्डिंग अजिंक्य के माध्यम से। एक डॉट गेंद, काफी अच्छी गेंदबाजी पावर प्ले के इस ओवर में। 39 रनों का लक्ष्य का पीछा करना है यहाँ से रिनेश को, आक्रामक रूप धारण करना होगा अगर इस मुकाबले को जीतना है टीम ईगल को। इस बार थोड़ी सी ओवर की समाप्ति यहाँ पर, डॉट गेंद इस गेंद पर भी। और इसी के साथ पहले ओवर का खेल यहाँ से खत्म होता हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद 3 रन हो चुके हैं पहले ओवर के समाप्ति के बाद टीम ईगल के। औसत कितनी है? जी बिल्कुल, आने वाले 18 गेंदों में 36 रन चाहिए, यानी कि हर गेंद पर यहाँ से 2 रन मारने होंगे। 12 की औसत से लगभग रन बनाने के हर ओवर के पीछे। अच्छी गेंदबाजी का नजारा देखा हमने पहले ओवर में अजिंक्य द्वारा। आकिब और दिनेश को पूरी तरह से बांध कर रखा। दूसरी ओवर लेकर रोहित आए हैं। रोहित अपने ओवर की पहली गेंद लेकर यहाँ पर बल्लेबाज आकिब के लिए, रफ्तार के सौदागर रोहित। इस बीच वाइड यॉर्कर की ये गेंद ऑन साइड की दिशा में खेल दिया। डीप मिड विकेट के खिलाड़ी वहां पर किरण जब तक फील्ड करके थ्रो करेंगे केवल एक ही रन मिलेगा इस गेंद पर। महेंद्र डोली फुड़े जहां कहीं भी हो मंच पर आकर संपर्क करे प्रमोद जाधव से। महेंद्र रोहित फिर से एक बार अपने ओवर की अगली गेंद लेकर, इस दफा रिनेश के लिए। यहां से हर ओवर में एक चौका छक्का लगाना होगा अगर इस मुकाबले में बने रहना है। फिर से एक बार कारपेट के सारे गेंद को डीप मिड विकेट की दिशा में धकेल दिया। अजिंक्य वहां पर मौजूद, उम्दा फील्डिंग, बढ़िया थ्रो, लगातार 2 गेंदों पर 2 सिंगल्स। यहाँ पर अगर हर गेंद पर इसी तरह से सिंगल्स आएंगे तो SP11 इससे खुश होगी। और यहाँ से अगर चौके छक्कों की आतिशबाजी होती है तो वो टीम ईगल के लिए काफी कामयाब साबित होगा। इस मर्तबा फिर से एक बार ऑन साइड पर उठाकर खेलना चाहते थे, काफी तेजी से बल्ला घुमाया था, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही, बल्लेबाज आकिब को चीरती हुई सीधा कीपर मैगी के दस्तानों में। एक मौका भी मिला है, एक जीवन दान मिला था आकिब को, आसान सा कैच छूटा था मैगी के माध्यम से पहली ओवर में। देखना होगा यहाँ से उस मौके का कितना फायदा उठा पाएंगे। इस बार इनसाइड आउट के माध्यम से खेलने का प्रयास, बाहरी किनारा लगा गली की दिशा में गेंद। देखिए अगर गेंद पकड़ के भी लगा लेते तो रिनेश को अपना यहाँ से विकेट गंवाना पड़ता, मगर डायरेक्ट हिट मारने के प्रयास में धनंजय की थोड़ी सी खराब थ्रो। अरे इस गेंद पर मिला 1 रन। जहां तक इस ओवर की बात की जाए महेश, इस ओवर में रोहित ने केवल 3 रन दिए हैं 4 गेंदों में।
पहले ओवर में भी केवल 3 रन आए थे। काफी उम्दा गेंदबाजी का नजारा। इस बार सफल होकर उठाकर खेल दिया गेंद हवा में, यहाँ पर ऊंची ज्यादा, डिस्टेंस कम, और अजिंक्य के द्वारा कोई गलती नहीं। रिनेश के पारी का अंत यहां से होता हुआ, बड़ा झटका लगता हुआ, फर्स्ट विकेट डाउन। रिनेश डीजे। कौन देगा पैसा? देखिए मुंडे के लिए यहाँ पर इनाम आया, अगर 3 गेंदों पर 3 छक्के जड़ते हैं तो उन्हें 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। देखिए वो जो इनाम देने वाले उन्होंने अपना नाम नहीं बताया, वो डायरेक्ट यहाँ पर पैसे दे के गए हैं। तो देखिए रजत मुंडे के लिए कितना प्यार है सभी दर्शकों का यहाँ पर। रिनेश यहाँ पर आउट होकर गए हैं, नए बल्लेबाज मुंडे आए हैं। 6 रन के स्कोर पर पहला विकेट गिरा टीम ईगल का। यहाँ से इस बार बढ़िया शॉट खोद कर निकाला ब्लॉक होल की, इस गेंद को डीप लॉन्ग ऑफ पर ये जाए हुई गेंद। इस बार इस गेंद पर मिला केवल 1 रन। यहीं से इसी के साथ 2 ओवर का खेल यहाँ से खत्म होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 7 रन। यहाँ से जीतने के लिए, अब जीत के लिए 12 गेंदों में 32 की जरूरत, यानी कि हर ओवर के पीछे 16.00 के औसत से रन गति को रखना होगा। और इस रन गति को बढ़ाने के लिए यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे, चौके छक्कों की आतिशबाजी करनी होगी थी। जिस तरह से आकिब ने बल्लेबाजी की थी पहले दो मुकाबले की, उसी तरह की बल्लेबाजी यहाँ भी उसी तरह से करना होगा। डीजे। गेंदबाजी की है आज के दिन में, जिनके ओर से हमने एक मेडन ओवर भी देखा था पहले मुकाबले में, जब वो गेंदबाजी कर रहे थे टीम एसकेएस के अपोजिट में। और यहाँ से एक अच्छी गेंदबाजी करनी होगी अगर इस मुकाबले में बने रहना है टीम SP11 को, जिनके पैकर सोनू। इस बार अच्छी गेंद, उतना ही बढ़िया शॉट सीधी दिशा में खेल दिया वहां पर अजिंक्य, जब तक गेंद पर आकर फील्ड करेंगे, माफ कीजिएगा संकेत आए वहां पर 2 रन पूरे। अच्छी फील्डिंग, अच्छी थ्रो, अच्छी शॉट, अच्छी गेंद, काफी बढ़िया क्रिकेट का नजारा यहाँ पर विंको के इस मैदान पर। आज के दिन के जो 8 टीमें थे उसमें का ये आखिरी मुकाबला, जो भी ये टीम यहाँ से जीतेंगी वो सीधा क्वालिफाई होगी आगे के लिए। इस बार फुल टॉस गेंद, मिस टाइम शॉट, गेंद हवा में है, पांडे के लिए मौका बन सकता है, मगर काफी अच्छा प्रयत्न था मगर गेंद तक पहुंच ना पाए। इस बीच केवल 1 रन मिलेगा इस गेंद पर। सिंगल डबल से कुछ हो नहीं सकता यहाँ पर, अगर इस मुकाबले को जीतना है तो लंबे स्ट्रोक लगाने होंगे, यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी होगी ईगल टीम के बल्लेबाजों को। हाँ इस बीच अच्छी गेंद, भारी किनारा, मुंडे के पारी का अंत होता हुआ। देखिए गेंद को गुडलेस स्पॉट पर जोर से डाला था, अच्छी उछाल मिली, ऑन साइड पर खेलना चाहते थे, भारी किनारा लगकर कॉट बिहाइंड और मैगी के हाथों आउट है बल्लेबाज रजत मुंडे, और एक झटका लगता हुआ टीम ईगल को।
काफी लड़खड़ाती हुई यहाँ पर टीम ईगल की ये पारी यहाँ से अच्छे इस बीच अच्छी गेंद फिर से एक बार, मगर थोड़ी सी ज्यादा उछाल होने के कारण अंपायर ने इसे वाइड करार दिया। अच्छी गेंदबाजी आमिर द्वारा, काफी तेजी से डाली हुई गेंद बल्लेबाज राकेश को बीट किया था, मगर उसके सर के ऊपर से जाने के कारण अंपायर ने उसे वाइड करार दिया। और इस बार हवा में गेंद, मौका बन सकता है रोहित गेंद के नीचे आते हुए, कोई मिस्टेक नहीं, राकेश के पारी का अंत होता हुआ लगातार विकेटें यहाँ पर गंभीर स्थिति निर्माण करती हुई टीम ईगल के खेमे में हर एक विकेट, हर एक डॉट गेंद यहाँ पर नाराजगी का माहौल निर्माण करती हुई ईगल के खेमे में, और हर एक विकेट, हर एक डॉट गेंद यहाँ पर उत्साह निर्माण करती हुई टीम एसपी के खेमे में, जिनके पैकर भी यहाँ पर काफी खुश, विशाल जी पंडागले, जो कि इस मुकाबले का आनंद ले रहे हैं। इस टूर्नामेंट के सर्वे सेवा, जिन्होंने काफी मेहनत की है पिछले 10 से 15 दिनों से इस टूर्नामेंट को साकार करने के लिए। न्यू बैट गेंदों में 28 रन की जरूरत है टीम ईगल के लिए। यहाँ से अगर इस मुकाबले को जीतना है टीम ईगल को, तो चौके छक्कों की आतिशबाजी करनी होगी। हेलो हेलो, इस बार अच्छी शॉट, मगर कारपेट के सारे गेंद डीप मिड विकेट की दिशा में, किरण गेंद के नीचे आते हुए केवल एक ही रन मिलेगा इस गेंद पर। महेंद्र डोईपुळे यांचा स्वागत करण्यात येत आहे, प्रमोद यांचे मित्र महेंद्र। शेवटचा चेंडू, गेंदे 27 रन, आखिरी गेंद लेकर आमिर फिर से एक बार, इस बार बढ़िया शॉट में खेल दिया है आउटसाइड के खिलाड़ी वहां पर मौजूद मनीष को लेकर, एक ही अड्डा में गेंद को उठाया, बढ़िया थ्रो, और आसानी से इस बीच 2 रन पूरे हुए। इसी के साथ 3 ओवरों का खेल यहाँ से खत्म होता हुआ, 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 14 रन, और यहाँ से जीतने के लिए 6 गेंदों में 25 रनों की जरूरत है टीम ईगल 11 को। 6 गेंदे 25 रन, अगर यहाँ से इस मुकाबले को जीतना है तो हर गेंद पर चौका छक्का लगाना होगा टीम ईगल 11 को। महेश, आज का दिन का ये आखिरी मुकाबला था। जहां तक एसपी 11 की बात की जाए तो सभी मुकाबले में उन्होंने एक तरफी जीत हासिल की है। हालांकि उन्हें पहले मुकाबले में काफी कड़ा सामना हुआ था, उनका कड़ी टक्कर मिली थी एसकेएस के माध्यम से, मगर उसके बाद सभी मुकाबले एक तरफी जीते टीम एसपी 11 ने। काफी उम्दा प्रदर्शन जहां तक बात की जाए, आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संकेत मोरे। रणदिवे ब्रदर्स माहिती आहे ना,
माहिती आहे ना स्वरूप दाखवलं तू म्हणजे शशी रावत यावेळी मात्र दुसऱ्या संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. यंगस्टर संघाचा हा खेळाडू एक प्रेक्षणीय सामना असेल आणि दर्शक आणि 40+ या सामन्याचा नाणेफेक विशाल पण लागले उल्फा सोनू याचे हस्ते उडवण्यात येत आणि SP11 संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सेमीज मध्ये क्वालिफाय झाल्याबद्दल अतिशय मेहनत घेतली SP11 संघाने. शशी यांना विनंती करेल की लवकर यायचं, जरा पळून यायचं शशी सर. शशी रावत जरा वॉर्मअप करायचं, पळून यायचंय.